और अब समाचार विस्तार से। मराठा आरक्षण का मुद्दा फिर से सुर्खियों में है। एनसीपी के वरिष्ठ नेता छगन भुजबल ने कहा कि मराठा आरक्षण का विरोध नहीं है, लेकिन ओबीसी के आरक्षण पर इसका परिणाम नहीं होना चाहिए। नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि आरक्षण के मुद्दे पर केंद्र सरकार को संविधान में संशोधन करना चाहिए। इस दौरान उन्होंने अजीत पवार को लेकर शुरू बयानबाजी पर भी अपनी प्रतिक्रिया दी। साथ ही उन्होंने कहा कि उन्होंने केवल मीडिया के सवालों का जवाब दिया था, वैसे राजनीति में कोई भी आगे बढ़ना चाहता ही है। असं आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि आमचं म्हणणं आहे की इथे पण बीजेपीचं राज्य आहे महाराष्ट्रात, दिल्लीमध्ये सुद्धा बीजेपीचं राज्य आहे। 50% आरक्षणाच्या वरती 10% त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना, तसं काय कोणी मागितलं होतं असं मला काही वाटत नाही, पण 10% वाढून दिलं, म्हणजे आता 60% असंही झालेलंच आहे। मराठा आरक्षणाला सुद्धा त्यांनी असेच 10% आणखी 60% करावे आणि द्यावं ना, काय हरकत नाही। पण इथे आता तुम्ही जे म्हणतात की आम्हाला जे 27% आरक्षण ओबीसीला आहे, त्यातलं फक्त 17% आरक्षण आता आमच्याकडे शिल्लक आहे। बाकी सगळे व्हीजेएनटी अमुक तमुक ह्या सगळ्या गोवारी समाज ह्या सगळ्यांना दिलेलं आहे। ते आम्हाला त्याचा काही विरोध नाही, ठीक आहे, मागास दिले आहेत, फार मोठ्या प्रमाणात त्यांना दिले। 17% फक्त शिल्लक आहे। आता कुणबी समाज हा सुद्धा ओबीसीमध्ये आहे। असं आहे ना की तुम्ही मीडियाचे लोक अतिशय हुशार असतात, तुम्हीच प्रश्न विचारणार की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, तर त्यांनी काय सांगायचं, आवडणार नाही। प्रत्येकजण राजकारणामध्ये येतो, तो वरच्या पदावर जाण्याच्या अपेक्षेने येतो, त्याच्यामध्ये काय तुम्हाला सुद्धा कधीतरी वाटतं ना की आपण ह्या अमुक काय असेल तो लोकशाही असेल का काय असेल त्याचं रिजनल हेड व्हावं, त्याच्या आणखीन वरती जावं, जातातच आहे तुमचे लोक, त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवण्यात काय हरकत काय आहे। परंतु तुम्ही दगडं मारून उधळणारे लोक आहोत, परंतु ते शिक्षण ज्या शाळेतल्या मास्तरांकडे तुम्ही घेतलं, हेडमास्तरांकडे, तेच येणार आहेत ना तिकडे मीटिंगला। राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष शरद पवार अमरावती के दौरे पर आए थे। पार्टी द्वारा किसानों और कृषि स्नातकों के लिए आयोजित कार्यक्रम में उन्होंने सभी को संबोधित किया, लेकिन उनके इस दौरे को लेकर अमरावती में राजनीति शुरू हो गई है। भाजपा सांसद अनिल बोंडे ने शरद पवार के इस दौरे पर टिप्पणी करते हुए कहा कि जब शरद पवार सत्ता में थे और मंत्री थे तो उन्हें किसानों की याद नहीं आई, तब तो उन्होंने क्रिकेट में पैसा कमाया, अब सत्ता गंवाने के बाद उन्हें किसानों और कृषि स्नातकों की याद आ रही है। सत्तेवर असतात तेव्हा ते क्रिकेटपटूंचा मेळावा घेतात आणि सत्तेवर नसले की मग त्यांना शेतकरी आठवतो, कृषी पदवीधर आठवतो। सत्तेवर जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या आणि मोठ्या प्रमाणात होत होत्या। तेव्हा यांच्या हातात सगळे युनिव्हर्सिटी, केव्हीके सगळ्या गोष्टी होत्या। मला नाही आठवत की यांनी सगळ्या पदवीधरांना बोलावलं किंवा सगळ्या प्राध्यापकांना बोलावलं आणि सांगितलं की त्या शेतकऱ्यांपर्यंत जा, जे डिस्ट्रेस शेतकरी आहे। आता सगळं हातातून गेल्यानंतर त्यांना कृषी पदवीधर आठवला, त्याचं अधिवेशन घ्यायला लागले। मात्र जेव्हा कृषी मंत्री होते, जेव्हा सत्तेवर होते, तेव्हा त्यांना IPL काढावीशी वाटली, क्रिकेटमध्ये पैसा कमवावासा वाटला, त्यांना तेव्हा शेतकरी नाही आठवला आणि त्याच्यामुळे मगरीचे अश्रू आहे, म्हणजे मगरीसारखं वर्तणूक आहे असं म्हणायला काही हरकत नाही। अमरावती जिले के यावली शहीद गांव में राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज के ग्राम जयंती महोत्सव की शुरुआत हो गई है। तुकडोजी महाराज की जयंती के उपलक्ष्य में हर साल ग्राम जयंती महोत्सव का आयोजन किया जाता है। पूरे विश्व को मानवता का संदेश देने वाले राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराज की जयंती यानी ग्राम जयंती महोत्सव अमरावती जिले में उनके जन्म स्थान यावली शहीद में बड़े उत्साह के साथ मनाया जाता है। इसके तहत गांव में तरह तरह के कार्यक्रमों के साथ साथ विभिन्न गतिविधियां भी की जाती है। यावली शहीद गांव में 30 अप्रैल को तुकडोजी महाराज की भव्य दिव्य जयंती मनाई गई। ग्राम जयंती महोत्सव के अवसर पर रविवार को गाँव से भव्य शोभा यात्रा निकाली गई। यावली शहीद गाँव में 8 दिनों से विभिन्न धार्मिक, सामाजिक और सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है।
अमरावती जिले के धामनगांव रेलवे तहसील में यवतमाल मार्ग पर एक बाइक और ट्रक के बीच में टक्कर हो गई। इस हादसे में बाइक सवार की घटनास्थल पर ही मौत हो गई। धामनगांव रेलवे यवतमाल मार्ग पर दत्तापुर के नजदीक यह हादसा हुआ। बताया जा रहा है कि यवतमाल की ओर से ट्रक धामनगांव की ओर आ रहा था, तभी सामने से आ रही एक बाइक से उसकी टक्कर हो गई। इस हादसे में बाइक सवार को गंभीर चोट आई थी, जिससे उसकी घटनास्थल पर ही मौत हो गई। घटना की जानकारी मिलते ही पुलिस और स्थानीय लोगों की भीड़ इकट्ठा हो गई थी। मामले में जाँच पड़ताल जारी है। अमरावती शहर में भगवान परशुराम की जयंती के अवसर पर बहुभाषी ब्राह्मण समुदाय की ओर से भव्य शोभा यात्रा निकाली गई। हर साल अक्षय तृतीया के दिन बहुभाषी ब्राह्मण समुदाय अपने आराध्य देवता भगवान परशुराम के जन्म उत्सव को बड़े उत्साह और धार्मिक परंपरा के साथ मनाते हैं। इस अवसर पर अमरावती में विभिन्न धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया गया। अमरावती शहर में बहुभाषा ब्राह्मण समुदाय के सदस्यों की उपस्थिति में भगवान परशुराम की पूजा की गई। इसके बाद शहर के राजापेट क्षेत्र से शोभा यात्रा की शुरुआत हुई। इस मौके पर विधायक रवि राणा विशेष रूप से उपस्थित थे। इस समय पूरा माहौल जय श्री राम के नारों से गुंजायमान हो रहा था। इस शोभा यात्रा में आकर्षक झांकियां सभी का ध्यान अपनी ओर आकर्षित कर रही थी। साथ ही आकर्षक झांकियों को पुरस्कार से भी नवाजा गया। ब्रेक के बाद आपका फिर स्वागत है। राज्य में पिछले कुछ दिनों हिंगोली जिले के दुर्ग सावंगी के प्रवचनकार हरिभाव राठौड़ महाराज की चर्चा हो रही है। साधना, सिद्धि और फलाहार के बल पर उनके योग की सोशल मीडिया पर खूब चर्चा है। लेकिन इन सब के बीच चांदूर बाजार में अविचल राउत ने पूर्णा नदी में पानी में तैरते हुए घंटों योग कर सबका ध्यान अपनी ओर आकर्षित किया। हालांकि इसे वो सामान्य प्रक्रिया बताते हैं। अविचल राउत चंद्रपुर बाजार के भक्तिधाम इलाके में रहते हैं। साधारण परिवार से ताल्लुक़ रखने वाले अविचल परिवार का भरण पोषण करने के लिए बिजली मिस्त्री का काम करते हैं। घर परिवार चलाने के लिए काफ़ी जद्दोजहद करनी पड़ती है। इसके बावजूद अविचल एक अच्छे तैराक है। साथ ही वो पानी में बहुत ही आसानी से घंटों तक योग भी कर लेते हैं। अपने काम की वजह से साधना, सिद्धि और उपवास का समय तो अविचल को नहीं मिलता, लेकिन अविचल अच्छी तरह तैर सकते हैं। इसलिए उन्होंने लगातार अभ्यास से घंटों पानी में तैरने का हुनर हासिल कर लिया है। और ख़ास बात यह है कि 125 किलो वजन होने के बावजूद अविचल राउत का शरीर काफ़ी मजबूत है।
ये गहरे पानी में लेट सकते हैं और घंटों तैर सकते हैं। बिना किसी प्रचार और सुर्खियों के सामान्य जीवन जीने वाले अविचल लोगों की मौजूदगी में मध्य प्रदेश के बेलकुंड में पूर्णा नदी के गहरे मुहाने में घंटों तैरने का प्रदर्शन कर चर्चा में आए हैं। म्हणजे मला लहानपणापासून स्विमिंगची आवड आहे आणि यात कोणताही चमत्कार नाही आणि कोणतीही सिद्धी प्राप्त झाली नाही आणि योगाचाही प्रकार नाही, कारण की मला योगासुद्धा येत नाही आणि उपवास वगैरे हे तर बिलकुल आहेच नाही आपलं, कारण की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला म्हणजे कामातूनच वेळ मिळत नाही. त्याच्यामुळं हे योगा आणि चमत्कार उपवास वगैरे आपल्याकडून होत नाही. कोणापासूनचा सराव आहे पाण्यावरचा आणि मी हे पुष्कळ वर्षापासून करतो, कमीत कमी 20-22 वर्षापासून मी असा या सरावात आहे. त्याच्यामुळं यात कोणताही चमत्कार आहे नाही, माझा हा सरावच आहे फक्त. हेच की अंधश्रद्धेला बळी पडू नका. हे तुम्ही स्वतः जरी प्रॅक्टिस केली तर पाण्यावर स्वतः तुम्ही तैराक करू शकता. राज्य में रेत उत्खनन के लिए जल्द नई पॉलिसी लागू हो जाएगी। यह जानकारी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दी है। नागपुर में बिल्डरों के एक कार्यक्रम को संबोधित करते हुए फडणवीस ने बताया कि नई पॉलिसी को कैबिनेट में पेश किया जा चुका है। फडणवीस ने कहा कि जब तक वो सत्ता में है तो रेती को लेकर होने वाली अनियमितता बर्दाश्त नहीं की जाएगी। फडणवीस ने बताया कि रेती घाटों से रेती निकालने वाले और बेचने वाले अलग अलग इस व्यवस्था को खत्म कर दिया है। अब रेती का उत्खनन कर उसके डेपो तैयार करने का अधिकार जिलाधिकारी को दे दिए गए हैं। इन्हीं डेपो के माध्यम से ट्रांसपोर्टर को रेती बेची जाएगी। फडणवीस ने कहा कि इस व्यवस्था से उस रैकेट को खत्म किया जाएगा जिसके माध्यम से रेती उत्खनन का टेंडर नहीं होने दिया जाता था और अवैध रूप से रेत का उत्खनन किया जाता था। चोरीची रेती न्यायची आणि 4-5 काय म्हणतात किमतीत विकायची, तर हे काही मी आल्याबरोबर सगळ्या रेतीवाल्यांवर थोडं टाईट केलं आहे. काही लोकांवर मी केसेस लावलाय, 1-2 लोकांवर मी एमपीडी देखील त्या ठिकाणी लावून टाकलेला आहे. कारण अशा प्रकारे हा काळा बाजार हा काही कमीत कमी मी आहे तोपर्यंत तरी मी हा होऊ देणार नाही, मी तो सहन करणार नाही. आणि म्हणून निश्चितपणे येत्या आता मागच्याच कॅबिनेटला सगळी पॉलिसी फायनल झाली. आता मला असं वाटतं ती तुमच्याकडे सोमवारी येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आणि कुठल्याही काळा बाजाराला समोर न जाता आपल्याला ही रेती जी आहे ही या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होईल. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की अनेक प्रश्न असतात, छोटे छोटे प्रश्न असतात. दरवेळेस तुमचं माझं इंटरॅक्शन होऊ शकत नाही, पण इथले आपले लोकप्रतिनिधी आहेत, आमचे अधिकारी आहेत, सगळे प्रोएक्टिव्ह अधिकारी आहेत. यांच्यासोबत वारंवार बसून जर तुम्ही काही त्यातले सोल्युशन्स काढले तर सरकारकडनं ते सोल्युशन्स मंजूर करून देणं ही माझी जबाबदारी आहे. ती निश्चितपणे आपण करू. जे लोकहिताचे काम बघा, शेवटी आपल्याला सगळ्यांना प्रॉफिट कमवायचा, पण प्रॉफिट शुड नॉट बी द ओनली मोटिव्ह. लोकहित हे लार्जर मोटिव्ह ठेवायचं आणि त्यातनं मग जे काही लोकहित करताना आपल्याला जे काही प्रॉफिट मिळत आहे ते निश्चितपणे आपण कमवलं पाहिजे. असा विचार करून जर तुम्ही काही नियमांमध्ये बदल केला तर तो बदल हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करून दाखवू. गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तहसील में पारसोड़ी रैयत गांव में एल्गार परिषद द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता छगन भुजबल के अमृत महोत्सव के उपलक्ष्य में विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में छगन भुजबल का ग्रंथ तुला किया गया। असं आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि आमचं म्हणणं आहे की इथे पण BJPचं राज्य आहे महाराष्ट्रात. दिल्लीमध्ये सुद्धा BJPचं राज्य आहे. 50% आरक्षणाच्या वरती 10% त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना, तसं काय कोणी मागितलं होतं असं मला काही वाटत नाही, पण 10% वाढून दिलं म्हणजे आता 60% असंही झालेलंच आहे. मराठा आरक्षणाला सुद्धा त्यांनी असेच 10% आणखी 60% करावे आणि द्यावं ना, काय हरकत नाही. पण इथे आता तुम्ही जे म्हणतात की आम्हाला जे 27% आरक्षण OBCला आहे त्यातलं फक्त 17% आरक्षण आता आमच्याकडे शिल्लक आहे. बाकी सगळे VJNT अमुक तमुक ह्या सगळ्या गोवारी समाज ह्या सगळ्यांना दिलेलं आहे. ते आम्हाला त्याचा काही विरोध नाही, ते ठीक आहे. मागास दिले आहेत, फार मोठ्या प्रमाणात त्यांना दिले. 17% फक्त शिल्लक आहे. आता कुणबी समाज हा सुद्धा या OBCमध्ये आहे. असं आहे ना की तुम्ही मीडियाचे लोक अतिशय हुशार असतात. तुम्हीच प्रश्न विचारणार की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, तर त्यांनी काय सांगायचं, आवडणार नाही. प्रत्येकजण राजकारणामध्ये येतो, तो वरच्या पदावर जाण्याच्या अपेक्षेने येतो. त्याच्यामध्ये काय तुम्हाला सुद्धा कधीतरी वाटतं ना की आपण ह्या अमुक काय असेल तो लोकशाही असेल का काय ABP असेल त्याचं रिजनल हेड व्हावं, त्याच्या आणखीन वरती जावं. जातातच आहे तुमचे लोक. त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवण्यात काय हरकत काय आहे.
परंतु तुम्ही दगडं मारून उधळणारे लोक आहोत. परंतु ते शिक्षण ज्या शाळेतल्या मास्तरांकडे तुम्ही घेतलं, हेडमास्तरांकडे, तेच येणार आहेत ना तिकडे मीटिंगला. किसानों समेत सभी को हर साल बुल्ढाना में होने वाली भेंडवल की भविष्यवाणी का इंतजार रहता है। अक्षय तृतीया के अवसर पर शनिवार घट स्थापना की गई, जिसके बाद रविवार को यह भविष्यवाणी की गई। भेंडवल की भविष्यवाणी के अनुसार इस साल मानसून सामान्य रहेगा और मानसून के पहले महीने में कम बारिश का अनुमान है। तो वहीं भेंडवल की भविष्यवाणी के अनुसार इस वर्ष फसलों की मात्रा सामान्य तथा फसल हानि की मात्रा अधिक होगी। प्राचीन नीलावती विद्या के ज्ञानी चंद्रभान महाराज ने 350 साल पहले इस परंपरा की शुरुआत की थी। उन्होंने ये भविष्यवाणियां परंपरागत ज्ञान, प्रकृति और अनुभव के आधार पर की थी। रामदास महाराज वाघ की मृत्यु के बाद पुंजाजी महाराज और शारंगधर महाराज कुछ वर्षों से ये भविष्यवाणियां कर रहे हैं। यह उनकी 11वीं पीढ़ी है। यह भविष्यवाणियां अक्षय तृतीया के दूसरे दिन सूर्योदयी नरहरि शिवराम वाघ के खेत में की गई घट स्थापना में हुए प्राकृतिक परिवर्तनों के आधार पर की गई। हालांकि यूसीएन न्यूज इन भविष्यवाणियों का किसी भी प्रकार से समर्थन नहीं करता, लेकिन बुल्ढाना, जलगांव, खानदेश और मध्य प्रदेश के आदिवासी क्षेत्र के किसानों को भेंडवल की इस भविष्यवाणियों पर काफी भरोसा है और इस भविष्यवाणियों के आधार पर ही वे खरीफ और रबी की फसल की योजना बनाते हैं। 30-35 वर्ष झाले आम्ही आमच्या गावचा याच हॉटेलला रहिवासी आम्ही मांडणं आमची खरी ठरते. म्हणजे पीक आल्यावर जसं निश्चित होते ते आधी कोणीच सांगू शकत नाही. त्याप्रमाणे आम्ही पेरणी करतो. आज काय सांगितलं महाराज? आज महाराजनं सांगलं की बा अंबाडी हे फैलेलं कुलदैवत आहे आणि याच्यावर रोगराई येऊ शकते. सरकी कायम आहे, मगम आहे व तूर थोडी फैलेली आहे, पीक चांगलं येऊ शकते. ज्वारी फैलेलं आहे, ज्वारीचं पीक सुद्धा चांगलं येऊ शकते. उडीद मूग हे मगम आहे. लागे तीळ गीड फैलेला आहे, तिळाचं पीक चांगलं येऊ शकते पण नासाडी होऊ शकते. मागच्या वेळेस अशी हे बरोबर खरी ठरली का? मागच्या वेळेस खरी ठरलं. खरी ठरली. दरवर्षी प्रमाणे खरं ठरते पण ते अगोदर कोणीच निश्चित सांगू शकत नाही. दरवर्षी येऊन राहिलो पण याच्यातून काही घटना घडतात आणि काही घडत नाही. त्याच्यामुळे असं वाटते की आता जीवावर आल्यासारखं झालं. म्हणजे सर्वसाधारण सांगलं जाते, सर्व भास कोणावरच बसत नाही. पण आता बसून घ्यावं लागते शेतकऱ्याला. मेलोय तरी आपणच आणि जितो राहिलं तरी आपणच आहे असं वाटतं. याच्यात काय सांगितलं यावेळेस? यावेळेस त्यानं असं सांगितलं की सर्वसाधारण आहे. 3ऱ्या महिन्यात पाऊस आहे तर मग अगोदर पीक झालं तरच तो 3रा महिना कामा पडेल. पहिल्यापासून जर ठीक राहिलं पीक तर बरं वाटते. बुल्ढाना जिले की प्रसिद्ध भेंडवल घट स्थापना की भविष्यवाणी आज घोषित की गई। इस साल बारिश के साथ साथ राजनीतिक स्थिति की भी भविष्यवाणी की गई। इस बारे में हमारे प्रतिनिधि फहीम देशमुख ने चंद्रभान महाराज के वंशज शारंगधर महाराज से बातचीत की। जे आपल्या भेंडवळ बुजुर्गीची जी घटमांडण आहे, ही घटमांडण कम से कम 300 ते 350 वर्षापूर्वीची परंपरागत आतापर्यंत चालत आलेली घटमांडणी आहे. आणि या घटमांडणीचे कल्पना करणारे जे चंद्रभानजी महाराज होते, ते चंद्रभानजी महाराज काळाच्या प्रवाहामध्ये म्हणजे त्यांना निळावंती प्रसन्न होती असं सांगल्या जाते. निळावंती प्रसन्न होती म्हणजे काय होतं की निसर्गातल्या ज्या घटना होत्या, निसर्गातले जे बदल होते हे त्यांना त्या काळाच्या ओघामध्ये समजत होते. त्याच्यामुळे त्यांनी जी संकल्पना मांडली घटमांडणीची, त्या काळानुसार ती पूर्णतः योग्य होती. 350 वर्षापूर्वीची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये चंद्रभान महाराज यांचे वंशज सारंगधर महाराज आपल्यासोबत आहेत. काय आहे ती भविष्यवाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. महाराज काय सांगितलेलं आहे आज भविष्यवाणीमध्ये, शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? यावर्षीची जी भविष्यवाणी आहे ही एकूण सर्वसाधारण पिकाची आहे. कारण पावसाळा जो आहे हा सारख्या प्रमाणात पाऊस नाही. कारण पहिल्या महिन्यातला जो पाऊस आहे कमी आहे. ज्या ठिकाणी पहिल्या महिन्यात पाऊस होईल त्या ठिकाणी पेरणी झाली ते सक्सेस होतील. परंतु ज्या भागात पाऊस झाला नाही, पेरणी लेट झाली, उशिरा पेरणी झाली म्हणजेच पिकाला फटका बसतो. याप्रमाणे दुसरा महिना जो आहे तो ठीक आहे पहिल्या महिन्यापेक्षा. 3रा महिना आहे सर्वात जास्त पाऊस आहे आणि 4था महिना आहे तो सुद्धा कमी आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण सारखं नसल्यामुळे पिकाची परिस्थिती हे सर्वसाधारण राहील, कमी अधिक राहील. कुठे जास्त पीक येईल आणि कुठे कमी येऊ शकते. कारण त्याचं जे प्रतीक असते मसूर म्हणून ते बाहेर आणि आत आहे.
त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होईलच. नक्कीच देशाच्या राजाला त्रास होणार आहे. शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. अनेक भूकंप, अतिवृष्टी यांचा सामना आता शेतकऱ्याला करावा लागणार आहे, असं भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये जाहीर करण्यात आलं. फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा. बुल्ढाना जिले में भेंडवल की भविष्यवाणी की गई, लेकिन अब भेंडवल की घट स्थापना अब विवादों में आ गई है। अंधविश्वास निर्मूलन समिति ने ये भविष्यवाणी करने वाले वाघ महाराज पर मुकदमा दर्ज करने की मांग की है। अंधविश्वास निर्मूलन समिति द्वारा दावा किया गया है कि भेंडवल की घट स्थापना एक प्रकार का झूठ है। अनीस ने यह भी कहा कि पिछले वर्ष की गई सभी भविष्यवाणियां झूठी साबित हुई है। भेंडवल की इस घट स्थापना का कोई वैज्ञानिक आधार नहीं है और न ही महाराज के पास किसी प्रकार की नीलावती विद्या है, जिसके चलते अंधविश्वास निर्मूलन समिति ने ये भविष्यवाणी करने वाले वाघ महाराज पर मुकदमा दर्ज करने की मांग की है। अब देखना होगा कि अनीस की भूमिका के चलते भेंडवल की भविष्यवाणी करने वाले वाघ बंधुओं पर कारवाई होती है या नहीं। नाही, भेंडवळची घट मांडणीला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही. निव्वळ कपोकल्पित पद्धतीनं ते भाकीते सांगित असतात. लॉ प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यतेच्या नियमानुसार कोणती भाकीते सांगितली तरी 40 ते 50% भाकीते हे खरी ठरण्याची शक्यता असते. परंतु मागील वर्षाचा जर आपण विचार केला तर पर्जन्यमानाची भाकीते ही पूर्णपणे चुकीची ठरलेली आहेत. त्यांनी सांगितलं का मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये कमी पाऊस होईल, परंतु ऑगस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे तालुक्यात 1000 मिलीमीटरपैकी 400 मिलीमीटर पाऊस जळगाव जामोद तालुक्यात पडला. सप्टेंबरमध्ये त्यांनी भरपूर पाऊस सांगितला होता, परंतु सप्टेंबरमध्ये नेमका कमी पाऊस पडला 169 मिलीमीटर. म्हणजे पर्जन्यमानाची भाकीते पूर्णपणे चुकीची ठरली. पीक पाण्याचा जर विचार केला तर पीक पाणी, कपाशीचं पीक मागच्या वर्षी कमी सांगितलं होतं, परंतु सुदैवानं बोंडअळी न आल्यामुळे कपाशीचं पीक चांगलं आलं. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या बाबतीत अनीस वारंवार मागणी करते आहे. न्यूज़ रूम से बस इतना ही, लेकिन खबरों का सिलसिला आगे भी जारी रहेगा। आप देखते रहिएगा UCN न्यूज़।